आईच्या घरी जिद्दी असलेली मुलगी सासरच्या घरीही तितकीच जिद्दी राहू शकते का? लग्नानंतरची ती पहिली सकाळ. नवीन घर, नवीन माणसं. स्वयंपाकघरात सगळे उभे होते. एक साधी हाक मारायची होती. क्षणभर ती थांबली. ज्या ओठांनी आयुष्यभर आई म्हटलं, त्याच ओठांना आज नवीन नाव घ्यायचं होतं. ती हळूच बोलली. आणि घरात शांतता पसरली. तो फक्त नावाचा प्रश्न नव्हता, तो अहंकाराचा पहिला ठिणगा होता. काही तासांनी तिने आईला फोन केला. तिने सगळं सांगितलं. आपलं दुःख, आपली बाजू. आई शांतपणे ऐकत होती. आणि मग हळूच म्हणाली, "बाळा, सुरुवातीपासूनच स्वतःला कमी दाखवू नकोस. आज गप्प बसलीस तर आयुष्यभर बसावं लागेल. तू चुकीची नाहीस. तुझा स्वाभिमान जप." त्या शब्दात काळजी होती, पण त्यातच एक ठिणगीही होती. दुसऱ्या दिवशी तिचं बोलणं बदललं. आता ती समजून घेत नव्हती, ती सिद्ध करायला तयार होती. इथून पुढे नातं वाचणार की तुटणार? पुढचा भाग.